चला आज मी खरवेस कसा बनवते हे तुमच्यासोबत शेअर करते। गावाकडून येताना मम्मीने चिकाचं दूध दिलं होतं, तर म्हटलं जास्त दिवस ठेवायला नको, कारण ऑलरेडी मी तिथं होते तेव्हाच ते आणलं होतं। त्याच्यानंतर 2-3 दिवस तिथे फ्रीजमध्ये ठेवलं आणि परत इथं आणल्यावर फ्रीजमध्ये ठेवून म्हटलं खराब व्हायला नको, आधी पटकन करून घेऊया। तर इथे बघा कुकरच्या भांड्यात मी 1-2 वाटी होईल इतकं चिकाचं दूध टाकलं आणि त्याच्यामध्ये 1 वाटी होईल इतकं रेग्युलर नॉर्मल दूध टाकलं। व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं। आता जास्त आंबट असेल दूध, कारण एकदा काय होतं चीक जास्त दिवसाचा असेल तर तो खूप आंबट पण लागतो, मग तुम्हाला त्यावेळेला गोडाचं प्रमाण जास्त टाकावं लागतं। आता इथे मी अंदाजानेच गूळ टाकला आहे, टेस्ट करत मी टाकला आहे, कारण जास्त गोड पण नको आणि जास्त सपक पण नको। छान गूळ मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर थोडंसं जायफळ मी किसून टाकलं, जायफळची पावडर आणि वेलची पावडर टाकली, ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता सेपरेट पाण्यात दुसरं एक पातेलं ठेवून त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही हे शिजवून घेऊ शकता, पण म्हटलं तर कुकरमध्ये 15 मिनिटात होऊन जातो, तर डाळसुद्धा लावायची होती म्हणून मग मी कुकरमध्येच ते भांडं ठेवून दिलं आणि 3 शिट्टीमध्ये अगदी झक्कास आणि एकदम मस्त फर्स्ट क्लास असा खरवेस तयार झाला। तुम्ही ते बघू शकताय, छान अशा त्याच्या फोडी स्लायसेस पडत होत्या आणि टेस्टला अगदी मस्त झाला होता। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये टाकू शकताय, गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरसुद्धा ॲड करू शकताय। तर ही आहे माझी पद्धत, तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं करताय ते सुद्धा मला नक्की सांगा। आणि चलो पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये, बाय।